आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। मंत्र्यांच्या लव्या जाम्याला चाप, व्हीआयपी तापे निम्म्यावर, पंतप्रधान मुख्यमंत्र्यांपासून इंधन बचतीला प्रारंभ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि सरकारी खर्च कपातीसाठी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या 50% कमी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। मंत्र्यांचे विदेश दौरे रद्द, आवश्यक असेल तरच विमानाचा वापर करता येणार। अवघ्या 10 तासात सोन्याच्या दरामध्ये 14,000ची वाढ। सोलापूरमध्ये सोने 1,63,000वर तर चांदी 3 लाखांच्या उंबरठ्यावर। जागतिक आणि देशांतर्गत बाजारामध्ये मागचे 3 महिने छोट्या प्रमाणात चढ उतारासह व्यवहार करणारे सोन्याचे भाव मंगळवारी अचानक भडकले। सोमवारी रात्री उशिरा केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कामध्ये मोठी वाढ केली आणि त्यामुळे आता विदेशातून सोनं आणि चांदी आयात अधिक महागली। सरकारचा हा नवा निर्णय मंगळवारपासून लागू झाल्यामुळे अचानक सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ झाली। तज्ञ डॉक्टर पुन्हा मूळ सेवेमध्ये, आदेश जारी। सरकारचा निर्णय, ग्रामीण रुग्णालयांमधील विशेषज्ञ सेवांची उणीव भरून निघण्याची अपेक्षा। संवर्ग बदल करून इतर पदांवर कार्यरत असलेल्या विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा मूळ तज्ञ पदांवर पुनर्स्थापित करण्यात येणार आहे आणि या निर्णयामुळे जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिक दर्जेदार आणि तज्ञ उपचार सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होताना दिसते। सुनेत्रा पवारांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी देताना भेदभाव केल्याचा उल्लेख। सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवर निधीची उधळण होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना मात्र दुजाभाव सहन करावा लागत असल्याचा आरोप केला जातोय आणि या विरोधात आता स्वतः उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्राच्या माध्यमातून समान निधी देण्याची मागणी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून मजुरांचे स्थलांतर, रोजगार हमी योजनेवर विश्वास नाही, अनेक गावे ओस पडण्याची वेळ। अनेक गावांमध्ये सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांवर ठराविकच मजूर उपस्थित असल्यामुळे या योजनेवर आदिवासी मजुरांचा विश्वास बसत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली। शेतकऱ्यांना दिलासा, धानाला 72 रुपये तर कापसाला 557 रुपयांची वाढ। केंद्र सरकारने वाढवलाय 14 पिकांचा आधारभूत दर। कडधान्यांचा विचार करता तुरीसाठी 7,550 रुपये किंमत असून त्यात 450 रुपयांची वाढ करण्यात आली। मूग पिकासाठी 8,780 रुपये आणि उडदासाठी 7,400 रुपये प्रति क्विंटल इतका भाव निश्चित करण्यात आलाय। मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीमध्ये सूर्यफूल बियाण्यासाठी 8,343 रुपये किंमत असून त्यामध्ये 622 रुपयांची सर्वाधिक वाढ करण्यात आलेली आहे। अल निनोच्या सावटामध्ये जलतारा ठरणार वरदान, जलवाढीसाठी जलसंधारणावर भर। शेतांमध्ये 5 बाय 6 फूट आकाराचे जलसंचय खड्डे खोदून पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरवले जाणार। यवतमाळ जिल्ह्यात ऊसतोड हंगामामध्ये मजुरांचे स्थलांतर, काम संपले। अनेक गावांमध्ये शुकशुकाट, मजुरांच्या शोधात परराज्यांमध्ये मजुरांची धाव। खरीप आणि रब्बी हंगामाची कामे संपत आल्यामुळे ग्रामीण भागातील शेतमजुरांना स्थानिक पातळीवर रोजगाराची कमतरता जाणवू लागली आणि त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांचे आंध्र प्रदेश, तेलंगणा तसंच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील साखर कारखान्यांकडे स्थलांतर सुरू झालेले आहे। मान्सून 16 मे पर्यंत अंदमानात, भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय। मध्य प्रदेश पासून मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय। संभ्रम अखेर दूर, आषाढी वारीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम यंदाही होणार भवानी पेठेतच। मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी शेजारील 3 खासगी मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू। उजनीतील पाणी 31 ऑगस्ट पर्यंत राखीव, पालकमंत्री गोरे यांनी घेतली टंचाई आढावा बैठक। 48 तासात मिळणार टँकरला मंजुरी। सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 7 टँकर सुरू असून टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेत। टँकर मागणीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 48 तासाच्या टँकर सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे गोरे यांनी सांगितले। 21 जिल्ह्यांमध्ये 7,201 गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी 25 कोटी 59 लाखांचा निधी। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी 25 कोटी 59 लाख इतका निधी वितरित करण्याला शासनाने मंजुरी दिली आहे। लसींपासून मुले वंचित राहणार नाही, लसीकरण कृती दल स्थापन होणार। बालकांच्या आरोग्यासाठी सरकारचा निर्णय केवळ आढावा नाही तर थेट उपाययोजनांवर भर। नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये 50% कपात, दौऱ्यामध्ये प्रशासनातील केवळ 3 वाहने। नाशिक जिल्ह्यातील 331 गावे टंचाईग्रस्त, टँकरद्वारे भागवलं जात आहे। 1,80,000वर नागरिकांची तहान, त्यासाठी प्रशासन 107 खासगी टँकरद्वारे 258 टँकर फेऱ्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करून या गाव आणि वाड्यांमधील पाण्याचे दुर्भक्ष कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय। जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून काही धरणांमध्ये तर 45% कमी जलसाठा उपलब्ध आहे।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरात गहू तांदळाची कपात करून मक्याचे वाटप, शिधापत्री धारकांमध्ये नाराजी, पुरवठा विभागाचा निर्णय, अंत्योदय प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांच्या गहू आणि तांदळामध्ये कपात. गरीब आणि गरजू कुटुंबांना गहू आणि तांदूळ अधिक उपयुक्त असल्यामुळे सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी होते आणि काही भागामध्ये ग्राहक स्वस्त धान्य दुकानदारांवर रोष व्यक्त करताना दिसत आहेत. भारत सरकारचा मोठा निर्णय, साखर निर्यातीवर संपूर्ण बंदी, जागतिक दरवाढीची शक्यता वाढली. वाढत्या महागाईचा तुमच्या खर्चावर परिणाम होऊ नये यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलले. साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने संपूर्णपणे बंदी घातलेली आहे. प्रस्तावित शक्तीपीठ मार्गावरील अकृषक जमिनीची चौकशी होणार. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. येत्या 15 दिवसांमध्ये सुरू होणार प्रत्यक्ष मोजणी. शक्तीपीठ महामार्ग होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आमिष दाखवून अनेकांनी जमिनी खरेदी करत त्या एनए करून घेतल्यात आणि जुने रेखांकन रद्द झाल्यानंतर नव्या महामार्गाच्या रेखांकन महामार्गावर असं व्यवहार झाल्याचा संशय असल्यामुळे त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचं कार्तिकेयन यांनी सांगितलंय. नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा. 884 कोटींचा विमा मंजूर. 499 कोटींचे वाटप. 385 कोटींचा निधी खात्यात लवकरच जमा होणार. जिल्ह्यातील सर्व 93 महसूल मंडळे या मदतीसाठी पात्र ठरली असून तब्बल 6,34,623 शेतकरी अर्जदारांना याचा थेट लाभ मिळणार आहे. कुंभारांना 7 महिने माती उचलण्याला परवानगी. वर्षाला 700 ब्रासपर्यंत माती विनामूल्य. वीटभट्टीसाठी 5 वर्षांचा सलग परवाना. महसूल मंत्री बावनकुळे यांचा मोठा निर्णय. कुंभार समाजाला व्यवसायासाठी विशेष प्रमाणपत्र देऊन वीज दरामध्ये सवलत देण्याचा विचार करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर राख देखील उपलब्ध करून दिली जाईल. कांद्याचे अर्थकारण कोलमडले. दर ढासळले. 1 रुपयांपासून 6 रुपयांपर्यंतचा भाव. उत्पादन खर्चही निघेना. ऐन वारी तरी होणार आहे. 7 तासामध्ये विठ्ठल दर्शन. 3,993 कोटीतून होणार पंढरपूर कॅरिडोअरचं काम. कॅरिडोअरमधून होणार पंढरीचा कायापालट. पंढरपूरमध्ये उभारणार 3 हेलिपॅड. भूसंपादनासाठी 2,026 कोटी 72 लाखांची तरतूद. पुढील 50 वर्षांमधील वारकऱ्यांची पंढरीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन कॉरिडोअरची कामे केली जाणार आहेत. भारतात मान्सून वाटचालीला अनुकूल वातावरण. हवामान विभागाचा अंदाज अचूक. बंगालच्या उपसागरामध्ये तीव्रता वाढली. भारतात मान्सूनच्या वाटचालीला पोषक वातावरण निर्माण झालं असून हवामान विभागाचा अंदाज अचूक ठरतोय. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली अधिक तीव्र झाल्यामुळे पावसाची शक्यता वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या 32 गावांची तहान भागणार. इसापूर धरणातून विसर्ग. टंचाई निवारणासाठी 9 दलगमी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. लग्नविधीपूर्वी नवरी नवरदेवाची बग्गीतून मिरवणूक. नवीन ट्रेंड चालू. बदलत्या काळानुसार लग्नातील मिरवणुकीमध्ये नवरा नवरी दोघांनाही एकत्र बग्गीमध्ये बसवून मिरवणूक काढण्याची पद्धत वाढताना दिसते. पूर्वी नवरदेवाची मिरवणूक ही गावातील आकर्षणाचा विषय असायचा, परंतु आता मिरवणुकीमध्ये बग्गीमध्ये फक्त नवरदेवच नव्हे तर नवरीचे देखील मिरवणूक काढली जाते. अमरावती जिल्ह्यात कपाशीचे उच्चांकी क्षेत्र. बीटीच्या 12.50 लाख पाकिटांची मागणी. 2.5 लाख हेक्टर सरासरी क्षेत्र. 20,000 हेक्टरमध्ये क्षेत्रवाढीची शक्यता. 2 सिलेंडर कागदोपत्रीत मिळतो एकच. पुरवठा मुबलक तरी सुरळीत असल्याचा दावा. मार्चपासूनचे निर्बंध कधी हटणार, नागरिकांचा सवाल. सोने चांदीवर तब्बल 15% आयात शुल्क लागू होतात. दर भडकले. सोने थेट 2.25 लाखांवर पोहोचले तर चांदीमध्ये किलो मागे 10,000 रुपयांची वाढ झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.